नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी स्वागत करते तुमचं तेजस फॅमिली ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्लॉग दाखवणार नाही आहे, तर मी आज तुम्हाला आपल्या स्किन केअर रूटीनबद्दल काही सांगणार आहे, जे प्रत्येक महिलांसाठी गरजेचं असतं। काय होतं ना, प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपण सुंदर दिसावं, आपला चेहरा खूप ग्लोई असावा किंवा आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे रिंकल्स किंवा ओपन पोर्स नसावे, असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं। म्हणून मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेटिनॉल या क्रीमबद्दल सांगणार आहे आणि ती क्रीम कशी वापरायची याबद्दलही तुम्हाला मी सांगणार आहे। तर रेटिनॉल ही एक अँटी एजिंग क्रीम आहे, जी मी गेल्या काही दिवसापासून वापरत आहे। ही आहे ती क्रीम। तर या क्रीम बद्दल सांगायचं झालं तर ही क्रीम आपण 25 ते 30 एज पासून स्टार्ट करू शकतो आणि ही एक अँटी एजिंग क्रीम आहे। त्यावेळेस आपलं एज 25 ते 30 च्या दरम्यान असतं, आपल्या शरीरातील कोलेजन कमी होत जातं। तर ही एक कोलेजन बूस्टर क्रीम आहे। जर हिचा रेग्युलर व्यवस्थित पद्धतीने जर आपण वापर केला तर आपल्याला याचे खूप चांगले फायदे होऊ शकतात आणि ही आपल्या स्किनसाठी एक वरदान आहे। ज्यावेळेस आपण एजच्या 25 ते 30 च्या दरम्यान असतो, त्यावेळेस आपण आपल्या चेहऱ्यावर जे वेगवेगळे रिंकल्स म्हणा, फाईन लाईन्स म्हणा किंवा डलनेस दिसायला लागतो, त्यावेळेस आपण जे घरगुती काही रेमेडीज वापरतो, पण त्याचा इतका इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर होत नाही। कसं, आपली स्किन जेव्हा यंग एजमध्ये असतो, त्यावेळेस आपली स्किन छोट्या छोट्या गोष्टींचाही पटकन इफेक्ट आपल्याला दिसून येतो। एक एज नंतर तसं नाही होत। म्हणून मग ही क्रीम तुम्ही नक्की वापरून बघा। आता ही क्रीम वापरण्याचे काही टेक्निक्स आहे, त्या मी तुमच्यासोबत शेअर करते। तर ही क्रीम वापरल्यानंतर याचे फायदे आपल्याला कमीत कमी 6 ते 1 वर्षापर्यंत याचे इफेक्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावर दिसून येऊ शकतात। त्यामुळेच मी म्हटलं तुम्हाला की ही वापरताना खूप जास्त पेशन्स ठेवावे लागतात आणि जर तुम्ही प्रेग्नेंट वुमन असाल तर ही क्रीम तुम्ही वापरू नका, कारण प्रेग्नेंट वुमनसाठी नाही आहे ही क्रीम। जर आपलं एज 30 ते 35 च्या दरम्यान असेल किंवा 25 पासून पुढे आपण ही क्रीम वापरायला स्टार्ट करू शकतो, पण 30 वर्षानंतर आपल्या चेहऱ्यावर खूप फाईन लाईन्स, रिंकल्स आणि ओपन पोर्स दिसायला लागतात, चेहरा असा डल वाटायला लागतो। तर त्यासाठी ही क्रीम आपण रेग्युलर बेसिसवर वापरू शकतो। ही आताच रिसेंटली आधी मी रेटिनॉल त्या क्रीमचा फोटो मी तुम्हाला नंतर शेअर करेल। आधी मी रेटिनॉल ए वापरलं होतं, ते होतं ही क्रीम आहे 0.5% आणि ती होती 0.25%। ही क्रीम वापरायला सुरू करताना ती कमी पर्सेंटेजपासून सुरू करावी लागते, म्हणजे ती आपल्या स्किनला सूट होत जाते। आणि ही क्रीम वापरण्याची जी पद्धत आहे ती मी आता तुमच्यासोबत शेअर करते। तर मंडळी, ही क्रीम वापरण्याचा फायदा तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही। या क्रीमचे इफेक्ट तुम्हाला बघण्यासाठी खूप जास्त पेशन्स ठेवावे लागतात, पण हिच्या रेग्युलर यूजने तुमची स्किन एकदम यंग दिसू शकते। प्रत्येक 30 एजवाल्या वुमन्सने ही क्रीम वापरली पाहिजे असं मला वाटतं। फक्त ही वापरताना थोडी बेसिकची काळजी घेतली पाहिजे। ही क्रीम वापरताना सँडविच पद्धत वापरून जर ही क्रीम आपण यूज केली तर नक्कीच हिचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट आपल्या स्किनवर दिसणार नाहीत आणि मी त्याच प्रकारे ही यूज केली होती। फक्त काय झालं ना की ज्यावेळेस मागच्या वर्षीपासून मी ही यूज करायला सुरुवात केली, पण नंतर प्रेग्नन्सी राहिल्यामुळे ती मी बंद केली होती आणि आता मी वापरते याचा हा 0.5% कंटेंट वापरते आहे मी हिचा। तर आता ही वापरण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते। सर्वात पहिले आपण एखादा माइल्ड फेस वॉश घेऊन फेस छान क्लीन करून घ्यायचा। त्यानंतर खूप चांगल्या क्वांटिटीमध्ये मॉइश्चरायझर लावायचं आणि मॉइश्चरायझरमध्ये तुम्ही हे मॉइश्चरायझर यूज करू शकता, जे पॉन्ड्सचं आहे सुपर लाईट जेल। यामुळे तुम्हाला स्किन खूप चिपचिप पण वाटणार नाही। आणि त्यानंतर मग ह्या क्रीमचा फक्त एक बूंद एका मटरच्या दाण्या इतकी क्वांटिटी घेऊन मग आपल्या स्किनवर डॉट करून असं पूर्ण स्किनवर व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे आणि नंतर बोटांच्या साहाय्याने असं टॅप करून तिला पूर्ण स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होऊ द्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा आपल्याला स्किनवर मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे। त्यामुळे ह्या क्रीममुळे काय होतं, आपली जी वरची लेयर असते ती लेयर उतरायला लागते। त्यामुळे सुरुवातीच्या काही वेळेस आपल्याला खूप चेहऱ्यावर ड्रायनेस जाणवू शकतो आणि मोस्टली इथे आणि नाकाच्या इथे या ठिकाणी खूप जास्त ड्रायनेस जाणवतो आपल्याला। तर त्यामुळे
या पार्टमध्ये चांगल्या क्वांटिटीमध्ये मॉइश्चरायझर वापरायचं, जेणेकरून आपली स्किन ड्राय होणार नाही. आणि ही क्रीम रात्रीच लावायची आहे, दिवसा ही क्रीम लावत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही क्रीम जर तुम्ही वापरायला सुरुवात केली असेल तर सनस्क्रीन ही रोज लावलीच पाहिजे. कारण काय होतं, या क्रीममुळे आपली स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह होऊन जाते आणि त्यामुळे सनलाईटचा आपल्या स्किनवर परिणाम होऊन आपली स्किन डार्कही होऊ शकते. त्यामुळे सनस्क्रीन ही मस्ट आहे. जर 2-3 महिने तुम्ही संडे टू संडेच हिचा यूज करा. त्यानंतर जर आपल्या चेहऱ्याला छान सूट होत असेल तर त्यानंतर तुम्ही हिचा हप्त्यातून 2 वेळा यूज करू शकता. बघा, तुमच्या स्किनवर खूप छान इफेक्ट दिसतील. मंडळी, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.